शेतकऱ्यांना शेती उत्पादन आणि तंत्रज्ञान याबाबतची माहिती मिळावी या उद्देशानं तमदलगे इथले रावसाहेब पुजारी यांनी शेती प्रगती नावाचं मासिक सुरू केलंय. या मासिकाचा 19वा वर्धापन दिन सोहळा आज कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये आयोजित करण्यात आला होता. मासिकाचे संपादक रावसाहेब पुजारी यांनी शेती प्रगती मासिकाची माहिती सांगून 19 वर्षांचा आढावा घेतला. यावेळी प्रतापराव चिपळूणकर यांनी लिहिलेलं उसाचं शरीरशास्त्र, आनंद केतकर यांनी लिहिलेलं अग्निप्रलय, प्राचार्य डॉक्टर आप्पासाहेब पुजारी यांचं अक्षरे अश्रूंची, डॉक्टर VN शिंदे यांनी लिहिलेलं कृषी क्रांतीचे शिलेदार आणि शेती प्रगतीचे संपादक रावसाहेब पुजारी यांनी तयार केलेल्या शेती प्रगती वैरण विशेषांकाचं प्रकाशन आमदार सतेज पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर VN शिंदे, प्राचार्य डॉक्टर आप्पासाहेब पुजारी, ज्येष्ठ पत्रकार आनंद केतकर, रामेतीचे प्राचार्य उमेश पाटील, कृषी मित्र संजीव माने, गोकुळचे माजी चेअरमन अरुण नरके, कृषी तज्ज्ञ प्रतापराव चिपळूणकर, डॉक्टर किशोर खामकर आणि जनगोंडा पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी रावसाहेब पुजारी यांनी शेती प्रगती मासिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी केलेलं काम कौतुकास्पद असल्याचं सांगितलं. शेती हे शाश्वत उत्पन्नाचं साधन असून यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रगती साधावी. सध्या शेतीचं क्षेत्र कमी होतंय, मात्र कमी क्षेत्रामध्ये जादा उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं. यावेळी आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते संतोष पाटील, अनिल कोरे, आकाश मोटके, बाबासाहेब लठ्ठे, दीपक वांगीकर, डॉक्टर किशोर खामकर, ज्ञानेश्वर गुरव, अतिकांत चव्हाण, सोनल सावर्डेकर, विजय गारे, शिरीष कागले, सुरेश पाटील आणि अमोल यादव या 13 जणांना शेती प्रगती कृषीभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. याबरोबरच नागदेववाडी इथले कृषीतज्ज्ञ प्रतापराव चिपळूणकर यांना देशातील पहिले कृषी पंडित भीमकोंडा दादा पाटील जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी डॉक्टर अभिषेक डोंगळे, आप्पासाहेब पुजारी, डॉक्टर VN शिंदे, आनंद केतकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.